नमस्कार मंडळी, DS न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतो महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी सदृश्य आणि अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि नुकसान झाल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये हतबल झालेला आहे। शासनाकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीची, ओल्या दुष्काळाची आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईची अपेक्षा आहे। आता आपण थेट ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतातलं नुकसान आणि शेतकऱ्याची व्यथा सरकारला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी आपल्या सोबत काही शेतकरी आहेत। या ठिकाणी सोयाबीनचं हे वावर आहे, शेत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी आपण स्वतः काही शेतकरी आहेत, सर्वप्रथम शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता हे बघा, हे सोयाबीनचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आता आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत। काका, काय सांगाल, एकंदरीत तुमचं किती शेत होतं सोयाबीनचं आणि किती नुकसान झालेलं आहे? आमचं सर्व 7 एकर आहे, ते बंदरामध्ये काय आहे, इथलं 3 एकरमध्ये अशी परिस्थिती आहे आणि फारच बिकट परिस्थिती आहे। आणि आम्ही काही निर्भीड राहणार, आम्ही काही आत्महत्या वगैरे करणारे शेतकरी नाहीत आणि कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, प्रशासनाला मागणी करावं आणि प्रशासनाने त्यांची मदत करावं। परंतु शेतकऱ्यांची मदत शासनाने खंबीरपणे करायला पाहिजे। म्हणजे आज शेतकरी फारच बिकट परिस्थितीमध्ये आहे, त्यांचं सहकार्य करावं एवढीच आमची अपेक्षा आहे। बाकी आता ते शासनाला सर्व कळतं आहे। कर्जमाफी असेल, दुष्काळी अनुदान असेल किंवा ज्या वेळेस ओला दुष्काळ, आता ओला दुष्काळ आहे राज्यामध्ये, सरकारने कुठलंही यावरती भूमिका स्पष्ट केलेली नाही। गोल भूमिका आहे शासनाची। आता देतो मग देतो, ते शेतकरी ते काय आहे ते पीक पाहणी, आणि मी बरेच दिवसापासून ही पाहणी करतो, पण माझ्याच्यानं ते जमलंच नाही। आणि अजून ते बंदरामध्येच रस्ता नाही आणि तिथं कसं करावं हेच मला समजत नाही। बरं, आता तुमचं हे शेत किती होतं आणि जर आलं असतं तर किती आलं असतं? आलं असतं तर 30 क्विंटल मला सोयाबीन झालं असतं आणि दुबार पेरणी केलेली आहे मी, आणि अशी कंडिशन झाली। बरं, किती रुपयांचं नुकसान झालं? कमीत कमी 1,20,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे। सरकारने आता सध्या 8,000 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे। तुम्ही म्हणता 1,00,000 रुपयाचं नुकसान झालं, पण 8,000 रुपये सरकारने जाहीर केले नाही, त्याच्यानं काही भरती होत नाही। शासनानं योग्य निर्णय घ्यावा, शेतकऱ्यांची होईन तिथून जास्तीत जास्त मदत करावं ही अपेक्षा आहे। आणि शेतकऱ्यांनी निर्भीड राहावं, कोणीही आत्महत्या वगैरे करू नये हीच विनंती आहे। जय जवान जय किसान। नक्कीच आता आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरीसुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत। आता काय सांगाल, एकंदरीत शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे आणि सरकारने यावरती कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे। शेतकऱ्याचं बघा, पहिल्यापासूनच आसमानी आणि सुलतानी संकटाशी सामना करण्यामध्ये हजारो वर्षाचा इतिहास शेतकऱ्याचा आहे। पण भारत स्वतंत्र झाल्यापासून जर रेशो सगळा तपासला आपण, तर या 100 वर्षातले हे तुमचे चॅनलवालेच आम्हाला टीव्हीवर सांगायलेत की हे जे पाऊस झाला आहे हे 100 वर्षात असा झाला नव्हता, असा झाला आहे। राज्यकर्ते ज्या भूमिकेनं आता निर्णय घ्यायलेत, थोडीशी तरी जनाची नाही तर मनाची लाज सरकारला वाटली पाहिजे की मे मध्ये जे नवीन GR आला आहे, आज जे नुकसान झालं आहे आमच्या 5वीला पुजलेलं आहे। हो, आम्ही हे सहन करू, पण कितीदा दरवर्षी तेच गोष्टी शासनच म्हणतंय की शेतकऱ्याचं नुकसान झालंय। 6 वर्षाखाली 2023चा GR आहे 3 हेक्टरपर्यंतच्या मर्यादेच्या नुकसानीचा, आणि हेक्टरी 8,000च्या 16,000ची मदत त्यांनी 16,000 रुपये हेक्टरी मदत केलेली असताना, 3 हेक्टरपर्यंतची मर्यादा असताना या देवेंद्र फडणवीस सरकारनं हेक्टरची मर्यादा 1 हेक्टर कमी केली आणि रकमेत बी 50% तूट केली। या संकटात धीर देण्याऐवजी चालू गोष्टीतून कमी करण्याचं धोरण सरकारला शेतकऱ्याला मारायचं की काय हे ठरवलेलं आहे। आताच बघितलं आपण, आपले शेतकरी भाऊ काळजी व्यक्त करायलेत की आत्महत्येचं प्रमाण वाढेल ही चिंता त्यांच्याही मनाला आहे। माझ्या एखाद्या भावानं आत्महत्या करू नये कळकळीची विनंती त्यांनी केलेली आहे, पण काय खरी परिस्थिती त्याच्या काळजाला माहीत आहे। एकाचे 2 हात करत असताना, शेतकऱ्याचं पोट त्या गोष्टीवर असताना, स्वतःचं गेलं तरी इतर भावाची काळजी घेणारं जसं भाऊ म्हणून ते शेतकरी निर्णय घेते, तसं मायबाप सरकार असते। सरकारला आम्ही मायबाप म्हणतो आणि हेच मायबाप सरकार आम्हाला पीक पाहणीतून जर आमची पिकाची परिस्थिती तुम्ही दाखवा म्हणत असेल आणि आम्ही दाखवत असताना सुद्धा ते जर नीट चलत नसेल तर मी तुम्हाला सांगतो, पोटच्या मुलासारखं त्या पिकाला शेतकऱ्यांना जपलेलं असते। एखाद्याचं मूलबाळ जर गेलं, दीक्षित साहेब, मूलबाळ गेलं तर त्याचा PM रिपोर्ट तुम्हीच करा अशी अवस्था होती का? PM
कोण करतं? एखादा व्यक्ती गेला त्याचा कुटुंबीय PM करतो का त्याच्या मग आम्हाला आमच्या पिकाचं नुकसान झालं ते तुम्ही चेक करा म्हणालात, हे काम कोणाचं आहे? शासन प्रशासन न्यायव्यवस्थेमध्ये आमचं काय नुकसान झालं हे बघण्याचं काम प्रशासनाचं आहे. आणि प्रशासनाचा एकही अधिकारी आज त्याच्या ऑफिसमध्ये आहे. कोण्याही गावात जा तुम्ही, तिथला तलाठी, तिथला ग्रामसेवक, तिथला कृषी सहाय्यक तुम्हाला संपर्कात यायला काय हे आधी चेक करा. या बातम्या आता तुमचं काम आहे, जिम्मेदारी तुमच्यावर वाढलेली आहे की शेतकऱ्याच्या शेतात येण्याची काही गरज राहिली नाही. हो, शेतकऱ्याचं काय जळालं ज्याचं त्याला माहीत आहे. आमच्या पोटतिडकीनं सांगणं आहे की शासनाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही आणि येड्याचं सोंगही करता येणार नाही. तुम्हाला तुमचे निकष हे पूर्व आमचे जसे होते तसेच ठेवावे लागतील. आणि आमच्या शेतमालाचा भाव जे 10 वर्षाखाली होता त्याचं आज आहे, वेगळं काही झालेलं नाही. तुम्ही या निकषाच्या टक्केवारीमध्ये बरडाची, खरबाची, नदीकाठची, चढावरली या जमिनीत भेदभाव करू शकत नाहीत. जर मराठवाड्यातल्या जमिनीचा अभ्यास केला, आम्ही जर खरेदी विक्री केली तर रजिस्ट्रीच्या वेळेला आमचं शेत भिजो की न भिजो पण आम्ही या बागायती एरियामध्ये येतो. जर आम्ही रजिस्ट्री करायला माझ्या एका भावानं जमीन विकली आणि मी जर घेतो म्हणलो ती भिजणारी असो का न असो, रजिस्ट्री चार्ज आमच्याकडून तुम्ही शासन म्हणून बागायती जमिनीचा घेता आणि सवलत द्यायच्या टाईमला आम्हाला करोडो ठरवता का? हे आम्हाला मान्य नाही. शेतकऱ्याला हातात आजवर शेतकऱ्याच्या रुग्ण होतं. येणाऱ्या काळात जर असंच नुकसान होत राहिलं ना, आम्हाला जर त्याचे मोबदला पाहिजे त्या पद्धतीने मिळाला नाही तर ग्राउंड लेवलचा लोकप्रतिनिधी म्हणून सांगतो, दगडगोटे घेऊन आम्ही प्रशासनाच्या कार्यालयावर दिसणार आहोत. हे विषय फक्त सुरुवात आहे. शासनानं लवकर शहाणं व्हावं. शेतकऱ्याला शेती सोडून दुसरीकडे येण्याची वेळ येऊ देऊ नये. शेतकरी आता शांत बसणार नाही. कर्जमाफीचं आश्वासन खरं तर सरकारने दिलं होतं. आता कर्जमाफीची नितांत गरज आहे मराठवाडा, विदर्भ, सगळ्या महाराष्ट्रामध्ये, परंतु कर्जमाफीवरून सरकार सकारात्मक दिसत नाही. हे बघा, आम्हाला आमची जमीन जर आम्ही पडीत ठेवतो म्हणलं तर शासन कायद्यानं ते पडीत ठेवू देत नाही. जे नियम जमिनीला आहे का पडीत ठेवू देत नाही, ती राष्ट्रीय संपत्ती आहे म्हणतात. तुम्हाला ती वैतीतच ठेवावं लागते. मग ते खर्चही शासनानं तोलला पाहिजे ना. आमचं नुकसान झालेलं दिलं पाहिजे. आणि कर्जमाफी म्हणजे काय उपकाराची प्रक्रिया नाही. जर एखाद्या रस्त्यानं अपघात घडला एखाद्या वाहनाचा आणि त्या वाहनाचं नुकसान झालं तर त्याची विमा कंपनी ज्या पद्धतीनं क्लेम करते त्या वाहनाची पूर्ण रक्कम वाहनाला मिळते. तो न्याय आमच्या शेतकऱ्याला मिळणं ते आमचा हक्क आहे. कर्जमाफी म्हणजे काय? माफ करणं म्हणजे त्यानं दान दिलं होतं का? आमच्या टॅक्सेसवर शासन चालतंय. माफी काय देणं? तुम्ही फक्त जे रीतसर आहे ते देणं शासनाचं कर्तव्य आहे. ही आम्ही त्याला माफी शब्द इथून पुढे लावणार नाहीत. आम्ही ते कर्ज बुडवणार आहेत आणि परत बँकेला कर्ज मागणार आहेत. देणार नसेल तर त्या मॅनेजरला त्याच्या खुर्चीवर बसू देणार नाहीत. या भूमिकेत आता शेतकरी आलेला आहे. नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत. आपल्यासोबत बाबा आहेत. बाबा, तुम्ही इतके दिवस झालं शेती करतायत, लहानाचे मोठे झालात, आता तुम्ही वय तुमचं म्हातारं वय आहे, एवढी शेती करतात, किती नुकसान झाले? नुकसान 7-8 एकरचं माझंच नुकसान झालंय. हो, किती रुपयांचं नुकसान झालंय आतापर्यंत? 2 ते 2.5 लाख. 2 ते 2.5 लाखाचं नुकसान झालंय. आता हे नुकसान भरून निघेल का? आता याच्यात काय निघणार आहे? सरकारनं काही मदत जाहीर केली का? काही तुम्हाला भेटली का? नाही. काही सरकारकडून काय अपेक्षा, खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? अपेक्षा काय आहे? द्या, मदत द्या. राज्यात ओला दुष्काळ सध्या आहे, परंतु ओला दुष्काळ लागू करून ओल्या दुष्काळच्या सवलती शेतकऱ्यांना अजूनही लागू केल्या नाहीत सरकारनं. त्यांना काय सांगा मुख्यमंत्र्यांना काय? आम्ही आता याच्यात माग आहे तर काय सांगा. हा, बोलायचं जागा नाही. आता बोलल्यात काय भाकरीला माग झालो. आता हे तुम्ही जे सोयाबीन हातात घेतलेलं आहे, सोयाबीन त्याला एक पण शेंग नाही हाय, तर ती एक तर त्याला पण काही किती होईल एका एकरमध्ये? हो, काय होणार आहे याचे? टरपल अंगी लागत नाही बैला ढोरायची आमच्या. कापणारे सुद्धा घेईन येतात. हो, नक्कीच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकतो मोठी गंभीर परिस्थिती शेतकऱ्यावर आलेली आहे. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला शेत दाखवतो. या ठिकाणी शेत बघा, या ठिकाणी एवढं पाणी वाहिलेलं आहे की या ठिकाणी सोयाबीनच राहिलं नाही. त्या ठिकाणी कापूस बघा, कापूसाचं झाड छोटंच आहे, त्याला 4-4, 5-5 बोंड आहेत आणि भरपूर असं नुकसान झालेलं. या ठिकाणी सुद्धा सोयाबीन बघा, हे सगळं सोयाबीन तुम्हाला हिरवं जरी वाटत असेल तरी पण या ठिकाणी सोयाबीनला शेंगा कमी आहेत. नुकसान भरपूर होणार आहे. या ठिकाणी सोयाबीनचं शेत होतं, एकही सोयाबीन दिसत नाही. एक सोयाबीन हे उपटलेले सोयाबीन बघा, याला हे तुम्ही बघा, याचा खालून याला रोग आलेला आहे. पावसामुळं हे मुळ्या कुजलेल्या आहेत आणि सोयाबीनचं झाडं हे अख्खं वाळून गेलेलं आहे. असं जवळपास 70 ते 75% क्षेत्र असं अशा पद्धतीचं आहे. म्हणजे
उत्पादन होणार नाही, एकही रुपया शेतकऱ्याच्या हाती येणार नाही, अशी परिस्थिती सध्या शेतकऱ्याची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून संपूर्ण शेतकरी जागा झाला पाहिजे. सरकारपर्यंत सुद्धा हा नक्की व्हिडिओ पोहोचवा. कॅमेरा पर्सनसह मी ज्ञानेश्वर सवणकर, वसमत, हिंगोली.